नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. हर्षवर्धनच्या सांगण्याप्रमाणे सई सागरकडे येते आणि त्याला विचारत असते की पप्पा मी कोणासारखी दिसते. मुक्ताई म्हणाली की मी माझ्या सावणी मम्मासारखी दिसते. मग मी तुझी मुलगी आहे ना पप्पा, तर मी तुझ्यासारखी का नाही दिसत. सईचं व सागरचं बोलणं फोनवरती हर्षवर्धन आणि सावनी हे दोघीही ऐकत असतात. सागरला लगेच हर्षवर्धनचं बोलणं आठवतं. म्हणजेच ती सई हर्षवर्धन अधिकारी आहे. तर सागर सईवरती ओढत म्हणतो, काय बोलतेस हे तू सगळं. तर सई म्हणते, मी नाही, ते अंकल विचारतायत. सावनी मम्मा बरोबर असतात ना, ते हर्ष अंकल. सागर लगेच आश्चर्याने सईकडे पाहत असतो. सागर लगेच सईच्या हातातून फोन घेतो आणि त्याच्या कानाला लावतो. तर लगेच हर्षवर्धन म्हणतो, हॅलो सागर, कसा आहेस तू. हुशार, बिझनेसमन, सीईओ ऑफ द इयर, ज्याला सगळं कळतं. तू जिच्यासाठी कोर्टात इतकं लढला, जिच्यासाठी त्याने लग्न केलं, तिच्या एका साध्या सोप्या प्रश्नाचं उत्तर तरी तुला देता येईल ना. हर्षवर्धन सागरला चिडवण्याचा प्रयत्न करत असतो. हर्षवर्धन सागरला म्हणतो, सागर सांग ना, तुझी मुलगी तुझ्यासारखी का नाही दिसत. सागर तुला माहितीये की ती माझी मुलगी आहे. इकडे हर्षवर्धन सावणीच्या गळ्यात हात टाकत सागरला म्हणतो, होड सावणी सारखेत पण स्माईल माझ्यासारखी आहे. तिच्या हनवटीचा तीळ सावणीसारखा आहे पण हनवटीची ठेवण ही माझ्यासारखी आहे. लगेच सागर सईकडे पाहायला लागतो. हर्षवर्धन सागरला अजूनच चिडवत म्हणत असतो, तिच्यातल्या सगळ्याच गोष्टी माझ्यासारख्या आहेत, पण तिच्यामध्ये तुझं काय आहे हे शोधायला जाऊ नकोस प्लीज, कारण तुला काहीच मिळणार नाहीये. सागर मात्र खूप चिडलेला असतो. तो शांतपणे हर्षवर्धनचं बोलणं ऐकत असतो. तर हर्षवर्धन सागरला चिडवून देण्यासाठी त्याला म्हणतो, सागर मी तुझ्याकडे भीक मागतोय. मी मान्य करतो की हर्षवर्धन अधिकारी हरलाय. एका मुलीचा बाप तुझ्या पुढे लाचार झालाय. जेव्हापासनं तू सईला घेऊन गेलायस तेव्हापासनं रात्रीची झोप लागत नाहीये मला. सागर हे सगळं खूप त्रासदायक आहे. हर्षवर्धन नाटकं करत म्हणत असतो, सागर मला माझी मुलगी परत दे. सागर प्लीज मला माझी मुलगी परत दे. मला तिच्याशिवाय नाही राहता येणार. तुला मी पाहिजे ते देतो. मला माझी मुलगी परत दे. हर्षवर्धन भीक मागण्याचं नाटक करत असतो. तर सागर लगेच फोन बंद करून टाकतो. सागरचे असं वागणं पाहता इकडे हर्षवर्धन लगेच मोठ्या मोठ्याने हसायला लागतो. हर्षवर्धन सावणीला म्हणतो, बिचारा सागर, आणि लगेच हसतच तिथनं निघून जातो. इकडे दुसरीकडे हर्षवर्धनच्या सगळ्या बोलण्यामुळे सागर खूपच हायपर झालेला असतो. इकडे दुसरीकडे सावणी हर्षवर्धनकडे येत त्याला विचारते की हर्ष नेमकं तू काय करतोय हे मला कळेल का. हर्षवर्धन म्हणतो, शिकार केल्यानंतर शिकाराला जी धुंदी येते ना, तीच धुंदी मला सागरशी बोलल्यानंतर येते. त्याला असं गन पॉइंट वरती खेळवतोय ना मी, मला खूप मजा येते. तर हर्षवर्धन म्हणतो, सागर कोळी, तुझी जर रात्रीची झोप नाही उडवली ना, तर माझं नाव हर्षवर्धन अधिकारी नाही. इकडे दुसरीकडे सई सागर जवळ येते आणि त्याला विचारू लागते की पप्पा सांग ना, काय म्हणाले हर्ष अंकल. सईने सागरचा हात पकडलेला असतो. तर सई म्हणत असते, अरे सांग ना की मी तुझी मुलगी आहे, त्याच्यामुळे मी तुझ्यासारखीच दिसत असेल. सई हट्ट करत असते सागरकडे. सागर हर्षवर्धनच्या बोलण्यामुळे खूपच हायपर झालेला असतो. त्यामुळे त्याला त्याचं भानच राहत नाही आणि तो त्याचा हात हिसकावतो. त्यामुळे सईला धक्का बसतो आणि सई पडायला लागते. तेवढ्यात तिला बापू पकडतात. सागर लगेच सगळ्यांवरती चिडत म्हणतो, बंद करा हा तुमचा धिंगाणा, आणि रागातच तिथनं बाहेर निघून जातो. इकडे दुसरीकडे सई मात्र खूप घाबरलेली असते. सई मुक्ताच्या कुशीमध्ये खूप रडत असते. मुक्ता लगेच सईला तिच्या रूम मध्ये घेऊन जाते. त्यानंतर रूम मध्ये मुक्ता सईला झोपी लावत असते. माऊ, तू जर झोपली नाही तर तुला शाळेत गेल्यानंतर झोप येईल. मुक्ताईची गुड गर्ल आहे ना सई. तर लगेच सई म्हणते, मी नाहीये गुड गर्ल. मी जर गुड गर्ल असते तर पप्पा माझ्यावरती का चिडला असता. मला तर असं वाटायचं की जे बॅड मुलं असतात त्यांचेच पॅरेंट्स त्यांच्यावरती ओरडतात, पण मला तर पप्पा नेहमी ओरडतो. तो माझे कधीच लाड करत नाही, त्याच्यामुळे मी नाहीये ना गुड. मला आज एक बॅड ड्रीम आलं होतं की हर्ष अंकल सारखं पप्पा पण मला लांब घेऊन जाणार. तर मुक्ता सईला समजावत सांगू लागते, नाही सई बाळा, तुला कोणी कुठेच घेऊन जाणार नाहीये. मुक्ताईने सांगितलंय ना तुला, त्यामुळे तू इथेच मुक्ताई बरोबर राहणारेस. तेवढ्यात दारातनं इंद्रा येते. इंद्रा सई आणि मुक्ताचं बोलणं ऐकत असते. तर सई म्हणते, मुक्ताई मी तुला एक सिक्रेट सांगू का, मला पप्पा नाही आवडत. लगेच इंद्रा सईकडे येते. सईचं हे बोलणं ऐकल्यामुळे मुक्ताई शांत झालेली असते. तर इंद्रा सईला म्हणते, सई बाळ हे काय गो, तू झोपली नाही. आणि बाय, पप्पाला असं नाही बोलायचं. पप्पाचा तुझ्यावरती लई जीव आहे. तुला पप्पा ओरडला ना, तुला पप्पाशी बोलायचंय का, चल मी घेऊन जाते. सई मात्र म्हणते, नाही नको नको, मला पप्पाची खूप भीती वाटते. इंद्रा सईला समजावत म्हणते, अगं कशाला घाबरतेस, मी आहे ना. पप्पा दिवस रात्र तुझाच विचार करत असतो. तुझ्यावर जीव आहे ना त्याचा. त्याला ऑफिसमध्ये कामं जास्त पडली ना, मग तो अशी चिडचिड करतो. तुझा पप्पा तसा नाहीये ग. इंद्रा म्हणत असते, ये तू माझ्याकडे, मी तुला गाणं म्हणते, मस्त झोपवते.
पण मात्र सई म्हणते, नाही नको, मला मुक्ताई झोपवेल. लगेच इंद्रा खूप अपसेट होते आणि तिथनं रागातच निघून जाते. हे सगळं पाहता मुक्ताला देखील खूप टेन्शन आलेलं असतं. तर मुक्ता सईला झोपी लावते. त्यानंतर इकडे दुसरीकडे बापू मात्र खूप चिडलेले असतात. तेवढ्यात तिथे इंद्रा येते. तर बापू इंद्राला म्हणतात, या सागरला मोठ्यांशी कसं बोलायचं हे कळत नाही आणि लहानांशी कसं वागायचं हे बी कळत नाही. इंद्रा म्हणते, अहो जशी मोठी वागतात ना तशीच पोरं वागतात. बापू इंद्रावरती सोडत म्हणतात की बास कर, तू माझ्याशी तुलना करती या सागरची. हा सागर जेव्हा सईच्या वयाचा होता ना तेव्हा कधी बी त्याच्यावरती हात नाही उघडला. पण तुझ्या या पोराच्या रागावरती समजुतीचं कुंपणच नाही. इंद्रा मात्र बापूंना म्हणते, अहो तसं काही जरी असलं तरी त्याच्या मनात काय बी नसतं. बापू लगेच बोलतात, जेव्हा कवा तुझं पोरगा असं वागतो तेव्हा तू एकच स्टेप वाजवतेस. माझा पोरगा किती जरी रागवला तरी त्याच्या मनात काय बी नसतं. अगं ती सई केवढी लहान पोर आहे. एवढ्या लहान वयात आधीच काय कमी तमाशे बघितलेत का तिनं? निदान आता तरी तिला खुशी खुशी जगू द्या. ते सावनीकडून भांडून आपण एवढ्यासाठी आणलंय का तिला इथं? तेवढ्यात मुक्ता सईला झोपी लावून येते. तर बापू लगेच मुक्ताकडे येत तिला विचारतात की झोपली का सई? तर मुक्ता म्हणते, हो कसं बसं झोपवलंय मी. खूप घाबरलीये ती. मी जेव्हा पहिल्यांदा सईला भेटले होते तेव्हा तिच्या तोंडून फक्त एकच ऐकलं होतं की माझा पप्पा. पण आज मी सईच्या तोंडून हे ऐकलंय की माझा पप्पा मला आवडत नाही. बापू या सगळ्यामुळे सई खूप दुखावली गेलीये. आत्ता जर सागरने स्वतःला सावरलं नाही तर सईला सावरणं खूप कठीण होऊन बसेल आपल्या सगळ्यांसाठी. इंद्रा लगेच मुक्तावरतीच ओढत म्हणते, काय ग, कोर्टात असल्यासारखी वकिलासारखी टपाटप बोलतीयस. पण तू वकीलही नाहीये आणि जज नाहीये. माझा पोरगा कसा वागतोय हे तूच ठरवणार. काय पोरगी आहेस ग तू? तुझा बाबा तुझ्यावरती कधी ओरडला नाही, रागावला नाही. मुक्ता म्हणते, तुम्ही माझ्या वडिलांना सागरशी कम्पेअर करताय. काही हरकत नाही, करा. आई वडील ओरडतात, वेळेप्रसंगी त्यांचा हातही उगारला जातो मुलांवरती. पण त्याबद्दल त्यांना नंतर वाईट वाटतं. ते मुलांना जवळ घेतात, समजावतात आणि अशा वेळी मुलं सुद्धा ही कृत्य समजून घेतात. पण सागरच्या केसमध्ये काहीतरी वेगळंच आहे. त्यांचं वागणं फक्त राग नाहीये, त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी असतं. मला सांगा की सागर चिडल्यानंतर आजपर्यंत ते तिच्याकडे जाऊन कधी तिला सॉरी म्हणलेत? आणि त्या बिचाऱ्या सईचं कौतुक करणं लांब, पण ते तिच्यावरती चिडचिड करतात, तिचा रागराग करतात, तिला चिडकारतात. आणि एक लहान मुलगी, ती सईच्या वयाची, हे असं वागणं नाही डिझर्व करत. मला वाटतं तिच्याशी थोडं गोड बोलावं. तर लगेच इंद्रा मुक्तावरती ओढत म्हणते, हे सारखं सारखं गोड गोड वागणं आम्हाला नाही जमत. त्यांना माहितीये की काही जरी झालं तर बाप त्यांच्या पाठीशी आहे. हे सगळं सईला कळायला नको. तुझं ऐकते ना ती, मग सईला समजाव. झालं गेलं सगळं विसरून जा. मुक्ताई म्हणते, कसं विसरायचं तिने? आज हे पहिल्यांदा किंवा एकदाच झालंय का? म्हणजे सागरने हवं ते वागायचं आणि सई इतकी लहान असून तिने त्यांना समजून घ्यायचं. इंद्रा मात्र मुक्ताला म्हणत असते, तू आत्ता येऊन माझ्या पोराला नावं ठेवणारी कोण ग तू? तर लगेच मुक्ता इंद्राला उत्तर देत म्हणते, मी सईची आई आहे. त्याच तर नात्याने आले मी घरात. आज मी तेच नातं निभावू नाही शकले तर माझा या घरात राहण्याचा फायदा काय? तुम्हीही आई आहात ना? तसंच माझ्यातल्या आईला सईबद्दल वाटतं. पण खरंच मला असं वाटतं की आपण दोघांनी मिळून यातनं काहीतरी मार्ग काढला पाहिजे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सागर जसा तुमचा मुलगा आहे तसं सई ही तुमचीच आहे ना. काल रात्री सागर सईशी कसे वागलेत हे जर तुम्हाला कळलं ना. मुक्ता लगेच शांत होते. बापू लगेच मुक्ताला विचारतात की काल काय झालं होतं? मुक्ताला काय बोलावं काही सुचत नाही. तर मुक्ता म्हणते, नाही काही नाही झालं, राहू दे. आज जे काही झालंय ते पुरेसं आहे. बापू मात्र विचारत असतात, नाही सुनबाई, मला ऐकायचंय की काय झालं होतं. तर मुक्ता काल रात्री घडलेला सगळा प्रकार सगळ्यांना सांगते. हे सगळं ऐकताच सगळेच चकित होतात. मुक्ता सांगते, काल इतकं सगळं होऊन सुद्धा आज हे काय आहे? इंद्रा मात्र म्हणते, मी त्याला समजावून सांगते, तुम्ही सगळे जाऊन झोपा. सगळेच ज्याच्या त्याच्या रूम मध्ये जातात. तेवढ्यात तिथे सागर येतो. तर इंद्रा सागरला म्हणते, सागर तू दमला असशील ना, जा तुझ्या रूम मध्ये जाऊन झोप. सागर लगेच त्याच्या रूम मध्ये जातो. मुक्ता सईकडे जायला लागते तर इंद्रा म्हणते, तू कुठे चाललीयेस? तू आज तुझ्या रूम मध्ये जाऊन झोप, मी सईकडे जाते. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, मुक्ता सागरच्या रूम मध्ये झोपायला येते. तर मुक्ता सोफ्यावरती झोपलेली असते. सागर मुक्ताला त्रास देण्यासाठी टीव्ही सुरू करतो आणि टीव्हीचा आवाज देखील खूप मोठा करतो. मुक्ता सागरला म्हणत असते की आवाज कमी करा, पण मात्र सागर काय ऐकतच नाही. मुक्ता झोपी जाते. सागर तिथनं बाहेर जातो तर मुक्ता लगेच रिमोट घेते आणि टीव्ही बंद करून टाकते. मुक्ता रिमोट तिच्या जवळ ठेवते. हे सागरला समजल्यानंतर सागर मुक्ता जवळचा रिमोट घेण्याचा प्रयत्न करत असतो, पण मात्र त्याला काही ते जमतच नसतं. पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.